नमस्कार. आज आपण पॉवर मराठी न्यूजच्या माध्यमातून विधानसभेची रणधुमाळी आणि विधानसभेची विकासाच्या मुद्द्यावरची लढाई दामनांच्या मुद्द्यावर गेली. हो हो हो. आज जी विकास कामावर लढाई लढत होती ती आज दामनाच्या मुद्द्यावर गेली. ह्याविषयी आपलं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर? कसं आहे की प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जायला पाहिजे. पण दुर्दैवाने काय झालंय, या सहकार क्षेत्रानं ह्या निवडणुकीचा खऱ्या अर्थानं घात केलाय का असं माझ्या मनात प्रश्न आहे. कारण की लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चाललं सहकार पाहिजे, पण या ठिकाणी काय झालंय, विशिष्ट घराण्यांनी घराण्यासाठी चाललं सहकार. त्यामुळे काय झालंय की काय गरज नाही मला कार्यकर्त्यांची. आज मला सांगा, भाजी भाकरी करून कार्यकर्ता राममाळ फिरायचा. आज जुन्या इलेक्शन जे आहेत त्याला सांगायला लागायचं नाही निवडणूक आली प्रचार कर. तो त्याच्या परीने झेपेल अशा पद्धतीने जायचा, राण्या बसत जायचा, मळ्यात जायचा, प्रचार करायचा. का? त्याला नेता माहित होता. पण आजकाल आपल्याला नेता माहित आहे का? त्यामुळे नेता माहित नाही, नेत्याचे गुण माहित नाही आणि सगळं माहित नसल्यामुळं काय झालंय की त्यांना एजन्सीला वेळ लागतात साहेब. आता म्हणजे किती दुर्दैव आहे ह्या मतदार या सगळ्या रचनेचं की ह्यांना एजन्सी नावं लागतात, एजन्सी सगळं काम करतात आणि एजन्सीचं काम कोणी करायचं? कार्यकर्त्यांनी करायचं नाही, हे कामगारांनी करायचं. आणि कामगारांनी कशाला काम करायचं की त्यानं मला नोकरी दिली 8,000 12,000ची म्हणून मी काम करतोय. पण जी रचना आहे लोकशाहीची, त्यामध्ये पक्ष, नेता, कार्यकर्ता, विचारसरणी सगळी लोक पावत चालले. धनशक्ती हाच एक विचार, धनशक्ती हाच एक पक्ष आणि धनशक्ती हाच एक जुंबा म्हणजे अट्रॅक्ट करण्यासाठी नौटंकी हे सगळं चालू आहे. आणि विशेष म्हणजे काय की मला वाटतं की लोकांनी किती दिवस नोकरीच्या बंधनात अटकायचं. म्हणजे आज आमच्या गावात एक घटना घडली, तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा खुलासा करतो. 30 जणांच्या ऑर्डरी काढल्या. आता मला सांगा, वांगी गावात 30 जणांच्या ऑर्डरी काढल्या, मतदारसंघात तुम्ही 1000 जणांची ऑर्डरी काढता. पण मला सांगा, त्या 30 जणांची ऑर्डरी काढल्यानंतर 3 जण त्यातले शहाणे होते, ते गेले नाहीत. पण 27 जण वांगी गावातून पुण्याला गेले त्या ऑर्डरी खऱ्याच आहेत का तपासण्यासाठी. पण 27 जणांना तिथून माघारी पाठवलं. म्हटलं तुमचं इथं काय काम आहे? आणि त्या 27 जण आज वांगीत आहेत. म्हणजे मला काय वाटतं की निवडणुकीच्या तोंडावरती चॉकलेट देण्याचा हा प्रकार आहे. बर, तुम्हाला त्यांची काळजी आहे, मग निवडणुकीने यापूर्वी ऑर्डर काढायच्या ना. आणि मला सांगा, ते बिचारे सगळे 30 जण आज ही आशेवरती त्यांना मतदान करतील. कुठल्या आशेवरती मतदान केलं पाहिजे त्या युवकांनी? विकास, रस्ते, पाणी, वीज, जनसंपर्क, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत. आज पण मला सांगा, आज आपण भारत देशाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि आपण आजही रस्ते, वीज, विकास, पाणी मी देईन असं जर आश्वासन देत असाल तर आपले तीर्थरूप आमदार होते, आता आपण आमदार आहात, त्याच भोवती निवडणूक फिरणार का? नोकरी, मला वाटतं या ठिकाणी त्यांनी असे 100 तरुण का उभे केले नाहीत की जे नोकरी देणारे पाहिजेत, ज्यांनी खरोखरच एखादा चांगला उद्योगधंदा उभा केलाय. कुठलाही उद्योगधंदा ओपन करा, नाव त्यांचं. म्हणजे मला वाटतं की सहकारला गिळण्याचं काम केलंय आणि सहकाराचं प्रायव्हेट लिमिटेड यांनी सगळं करून टाकलंय. आज कडेगाव पोलीस तालुक्यात MIDCतून भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही. बरोबर, काय तुम्हाला वाटतं ह्याच्याविषयी? बरोबर ना. भूमिपुत्रांना प्रत्येक ठिकाणी, म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते म्हणायचे की भूमिपुत्र हा न्याय मिळाला पाहिजे. 80% भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होते. 80% भूमिपुत्रांना कायम प्राधान्य नोकऱ्या दिल्या पाहिजेत. असं असतानाही त्या ठिकाणी भूमिपुत्रांना डावलून आज या ठिकाणी लँड माफियागिरी सुरू आहे. आज माझाच कारखाना पाहिजे, माझाच MD पाहिजे, त्याचं नाव पण माझ्यासारखंच पाहिजे, माझंच आडनाव पाहिजे, हा जो अट्टास झालाय. त्यामुळे त्या टेक्स्टाईल पार्कचं वाटूळ केलंच. त्यानंतर मला सांगा, तो उद्योगधंदा वरती यावा म्हणजे या ठिकाणी आमदार राज्यमंत्री होते साहेब, कृषी राज्यमंत्री, गवगाव केला. मला एक उदाहरण सांगायचं आहे, मतदारसंघामध्ये एक कृषी राज्यमंत्री असताना या कडेगावच्या MIDC मध्ये कृषी पूरक उद्योगधंद्याचा एखादा उद्योग आणला. मला सांगा, आपल्या समोर आता आज आपला शेतकरी हा आलं पिकवणार आहे का? आल्याचे बाय प्रोडक्ट किती साहेब? गोळी आहे. आज आपण आलं प्रत्येक ठिकाणी वापरतो. आले पूड आले, सुंठ आली. विजनरी नेता कुठे येतं साहेब? का नाही
शकले. कृषी राज्यमंत्री बाबा आल्याचा असा एखादा बाय प्रोडक्टचा प्लॅन टाकला. ऊसाचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात आहे. आता मला सांगा, ऊस कारखानदारी परवडत नाही म्हणायची, यांचे कारखाने वाढले की नाही? एक कारखाना होता. मला सांगा, तुम्ही तर कराल का एखादा घाट्याचा धंदा? तुमचं एक दुकान चालत नाही, तुम्ही 4 दुकान टाकाल का? नाही. म्हणजे मला म्हणायचं काय, जनतेला वेडं करायचं, परवडत नाही म्हणायचं, आणि तुम्ही परवडत नाही म्हणायचं, आणि लोकांना काटामारी मात्र सर्रास चालू आहे. म्हणजे जी गोष्ट परवडत नाही ती तुम्ही करायची, आणि करायची ती कशासाठी? की आपलं घर भरण्यासाठी. मला म्हणायचं आहे की ऊस आहे, ऊसाचे बाय प्रोडक्ट्स आले का? मला सांगा, ऊसापासून आज टेट्रा पॅक का बनवू शकत नाही? आपण जसं थम्सअप पितो, कोक पितो, विजन कुठे आहे? मी कृषी राज्यमंत्री आहे बाबा, मी ऊसाचा एखादा कॅन्डी आहे, ऊसाकडून कॅन्डी का नाही बनवू शकत? असे बरेच ऊसाचे बाय प्रोडक्ट आहे. ऊसाचं पण तुम्हाला माहिती आहे साहेब, चिपाडा मीठ पण शिल्लक राहत नाही. ऊसाची प्रत्येक गोष्ट म्हणजे कामी येते, पण ती कारखान्याची कामी येते. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. आणि त्या कल्पवृक्षाची हे सगळं लाभ घेत आहेत. कल्पवृक्षाची फळं सगळी त्यांच्यात आली आहेत. पण सामान्यांना त्या कल्पवृक्षाचं फळ मिळालं नाही. 8,000 रुपये द्यायचे, तू माझा गुलाम आहेस, तुम्ही मलाच मतदान करायचं, तू जर मतदान केलं नाहीस तुला कामावरून काढत जाईल. आणि तो बिचारा त्या दबाव पेटू विकास बघत नाही, रस्ता बघत नाही, पाणी बघत नाही, आरोग्य बघत नाही. तो म्हणतो मला साहेबांनी पोटास लावलंय, मला त्याला मत दिलंच पाहिजे साहेब, नाही तर माझी नोकरी जाईल. ह्या अवस्थेमुळे एक समाज दाबलाय. तुम्हाला असं वाटतंय का की विकास कामाची ही लढाई, अस्तित्वाची लढाई 2 वर्षात चालू आहे? 2 वर्षात नक्की चालू आहे, पण वारसदार त्या क्षमतेचा पाहिजे. मग मला हेच म्हणायचं ना, एका वारसाला या मतदारसंघाने संधी दिली की नाही? संधी 7 वर्ष संधी दिली वारसाला. वारसाने जे काही करायचं त्याने पणास लावलं. म्हणून माझा या मतदारसंघाला सांगणं आहे की दुसऱ्या वारसदाराला पण आपण संधी दिली पाहिजे की नाही? आणि तो पण वारसदार तेवढ्या क्षमतेचा आहे, म्हणून त्याने झेडपी अध्यक्ष असताना काम करून दाखवलं साहेब. एका वारसदाराला संधी द्यायची आणि दुसऱ्याला नाही, हा दुटोपी भूमिका कसा करू शकतो आपण? त्यामुळे आपलं एक मत आहे, एका वारसदाराला आम्ही अनुभवलं, दुसऱ्याला आता अनुभवू की, मग दोघांचं वजन करू, आणि पुढच्या वेळी मग जो वजन करून जो बेटर असेल त्याला निवडून देऊ ना. त्यामुळे एकाला संधी दिली. आता या मतदारसंघाने ठरवलंय, बाबा तुझं सगळं 7-8 वर्षाचं काय बघितलंय, तुझं सगळं बघितलंय. पण आता या मतदारसंघाने असं ठरवलंय की एक वारसदार पाहिला, दुसरा वारसदार आम्हाला पाहायचा आहे. आणि हा मतदारसंघाचा अजून एक गोष्ट आहे, या मतदारसंघाची 95ची पुनरावृत्ती होणार आहे. हा कल साधारण बघतोय, किंवा भाकरी फिरणाऱ्या हा कल बघतोय. हे कशाच्या जेवावरती माहित आहे का? 95ला अण्णा अपक्ष होते, त्यांना चिन्ह नव्हतं. पण आज या उमेदवाराच्या पाठी भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह आहे. आणि कमळ चिन्ह आणि भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की विकासाचं धोरण अवलंबणारा पक्ष आहे आणि विकास करणारा पक्ष आहे. आज आपण चकाचक रोडने जातो, आमचे गडकरी साहेब आले, कसा रोड आहे आज? म्हणजे विकासाचं धोरण लावणारा कुठला पक्ष आहे? भारतीय जनता पार्टी. त्यामुळे साहेब सांगतो, नितीन गडकरी आता येऊन गेले, नितीन गडकरी आले, आता गडकरी कुठल्या पक्षाचे साहेब? भारतीय जनता पार्टीचे आहेत की नाही? गडकरींचं कोट आणि उमेदवाराचा फोटो कुठला लावला बघितलं का तुम्ही? का तुमच्याकडे नेता नाही का? नितीन गडकरींचा व्हिडिओ वापरला तुम्ही, आणि तुम्ही विश्वजित साहेबांचा फोटो लावला आणि तुम्ही प्रचार करताय. ज्या आरएसएसची यांना चिड आहे, आरएसएसची चिड आहे ना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल टीका करायची, संघाला कायम पाण्यात बघायचं, संघाला साहेब कायम शिवाशब्द द्यायचं. तुमचा राहुल गांधी आम्हाला देतोच, त्या संघाच्या माणसाचं होय नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचं बाय प्रोडक्ट आहे, आणि त्यात चांगलं काम करतायत. तुमच्याकडे कुठलाही चांगला काम करणारा नेता नाहीये, म्हणून तुम्ही आमचे नितीन गडकरीचे फोटो वापरले आणि ते व्हायरल करतात. आणि शेवटी आपल्या नेत्याचा फोटो. का तुमच्याकडे दमदार नेता नाही का? का नाही दमदार नेता? का तुम्ही हा सांगली जिल्ह्यात असा नेता करून दिला नाही? साहेब माझा आक्षेप आहे. मला सांगा ना, सांगली जिल्हा म्हणजे एक चांगला पॅटर्न होतं. किती 4 कॅबिनेट आपल्याकडे. आज काय चाललंय, सांगली जिल्हा ही माझी मक्तेदारी आहे, माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. म्हणजे काँग्रेसचं पण ऐकायचं नाही. मी विशाल पाटील निवडून आला, आता मी जयंत पाटीलला निवडून केलं. म्हणजे माझा काय म्हणायचं, काँग्रेसची जी विचारसरणी आहे किंवा सांगली जिल्ह्याचा एक विचार होता, तो कुठेतरी त्याची घडी विस्कटलेली आहे. ती घडी जर पुन्हा बसवायची असेल तर मला वाटतं ह्या ठिकाणी एका परिवर्तनाची गरज आहे. भाकरी फिरवा, नंतर कम्पॅरिझन करून मग बघू ना चांगला वाईट कोण. त्यामुळे आगामी काळात ही निवडणूक जनतेने हातात घेतली. आता परवा मी एका ठिकाणी गेलो होतो की
साहेब, आम्हाला जर आमच्या आमदारांना भेटायचं असेल तर त्यांनी शोकांतिका मला सांगितली की फोन केला तर त्यांचा फोन नंबर कोणाकडे नाही बरं का. मला सांगा, मी मत कोणाला देतो? आमदाराला डायरेक्ट देतो ना मत. त्याचा फोन नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह पाहिजे की नाही, तो फोन नंबर देत नाही. त्यांची कार्यालय उघडली, जनसंपर्क कार्यालय. चांगली गोष्ट आहे, तुमचा एक पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला. त्या जनसंपर्क कार्यालयात तुम्ही नाव नोंदवायचं. काय अवस्था बघा माझी. मी नाव नोंदवायचं, नाव नोंदवल्यानंतर मग तो नाव नोंदवलेलं त्या पीओला फोन करणार की बाबा असं असं नाव नोंदवलंय, काय करू? पीओ म्हणणार थांब, साहेबांना विचारून सांगतो. मग साहेब म्हणणार ठीक आहे, त्याला बोलव. जेव्हा 4-5 चिल्ल्या चपटांना माहीत पडणार की असा असा माणूस तिकडे भेटायला जातोय, ते त्याला खो घालणार. आणि जर भेटायचं ठरलं, कुठे भेटायचं? भारतीय विद्यापीठला, पुण्यात, भारती भवनला. आणि तिथेही जाऊन साहेब बिझी असतात, तिथे भेटत नाहीत, येत नाहीत. 7वा माळा काय, 9वा माळा काय, प्रचंड अवस्था वाईट. आज 150 किलोमीटरवरती जाऊन जरी आमदारांना भेटायचं असेल तर मला सांगा, लोकांनी जो ह्या ठिकाणी स्थानिक आमदार आहे त्याला का संधी देऊ नये? आणि तुमचं आमच्या मतदारसंघातील प्रेम आहे तर पुण्यातून का निवडणूक लढवली यांनी मला उत्तर द्यावं. का आम्ही का पोरका केला होता का तुम्हाला? काय पोलीस कडे जाऊन तुम्हाला गॅरंटी नव्हती का? पुण्यातून निवडणूक लढण्याचं कारण काय? उद्या जर आमच्या संग्रामाला सांगितलं की तुम्ही बाहेरून निवडणूक लढवतील का? नाही लढवणार. कारण की त्यांना माहिती आहे मी इथला भूमिपुत्र आहे, स्थानिक आहे. पण पोलीस कडे जनतेला विचारलं का तरी मी पुण्याची लोकसभा लढू? याचा अर्थ तुम्ही पोलीस कडे प्रेम नाही हो, दिखावा आहे. फोटोसाठी काम करायची गोष्ट वेगळी आहे हो. पतंगराव साहेब आज एवढं ना भेटत होते, कधी साहेबांनी सांगितलं इकडे फोटो काढ, मी असं करतोय? माझं म्हणणं आहे की फोटोसाठी काम नाही करायचं, जनतेसाठी काम करायचं असतं. जनता हृदयात फोटो साठवते आणि साहेब हृदयातला फोटो कोणी काढू शकत नाही. तुमच्या मोबाईल मधला पटकन डिलीट होऊन जाईल, हृदयातला फोटो कोणी काढू शकत नाही. आज ही संपतराव अण्णांचा फोटो टेंबू योजना लोकांच्या हृदयात आहे आणि तुम्ही त्याला आपली योजना म्हणता? अहो डेअरिंग ते कसं होतंय? आमचे संग्रामराव म्हणतील का भारतीय विद्यापीठ माझं आहे? अहो जे ज्याचा त्याचा श्रेय देऊन टाका. पण टेंबू योजना आमची, टेंबूचं पाणी आम्ही आणलं आणि ह्यांच्याच त्याच्या ह्याच्यामध्ये संकल्पपत्रामध्ये अहवालामध्ये 164 पानामध्ये 194 पान आहे, त्यामध्ये पान कोणाची छापली हो? भाऊंचा फोटो. भाऊ ते टेंबू योजनेचं सगळं मॅनेज करताना एक फोटो आहे. म्हणजे आश्चर्य आहे, आपल्या कामाचा अहवाल आमदारांनी बघितला नव्हता आणि हे जनतेला वाटत सुटले. मी काय कामं केली तर त्याला बघितलं. हे शोकांतिका साहेब खऱ्या अर्थाने. आज विरोधक म्हणतात की टेंबूचं 95% निधी आम्ही दिलाय. हो, टेंबू ताकाऱ्यासाठी आम्ही दिलेला निधी 95% निधी आमचा आहे. बरं, 5 म्हणजे राहिलेला 5% निधी फक्त मला सांगा, शासनाने त्यावेळेस खर्च केला. बरं मला सांगा, यांनी काय खिशातून दिला का? सरकार जे होतं, मला सांगा कोण बहादर असेल हो? आज एक उमेदवार इथला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतोय, त्यासाठी 5 कोटी 10 कोटी खर्ची घालतोय, त्या राहुल बाबाला आणतो, भिंत पाडतो, त्या रान सपाट करतो, ऊस सगळा जो आहे नासवतो. कशासाठी? मुख्यमंत्री बनायचंय. ही लढाई मंत्रीपदांची आहे सगळी. त्याला जर मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी राहुल गांधी आणलं असतं. मग मंत्रीपद एवढं महत्वाचं आहे. 1995 साली जेव्हा सरकार आलं ना, संपतराव अण्णांनी त्या मंत्रिपदाला लाथ मारली होती. मनोहर जोशी बऱ्याच वेळा म्हटले ते. त्यांनी काय सांगितलं? मला मंत्रिपद नको, पण माझ्या भागाला पाणी द्या. म्हणजे मतदारांच्या पाण्यासाठी, गावकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी आमदार झालेला, अपक्ष आमदार होते, गट मानला, त्यावेळी त्यांच्यामुळे सरकार आलं. मंत्री पदावरती लाथ मारणारा कोण असेल तर संपतराव नाहीत. मग सगळं मंत्रिपदासाठी चाललं ना, आमचा जर एक आमदार लाथ मारत असेल तर त्याला ते श्रेय द्यायला नको का? तेव्हा त्यांनी सांगितलं निधी कमी पडू नये, गणपती दूध पिते, असं काय ना त्यांनी अफवा उडवल्या. जर तुम्ही निधी आणला, मग गणपती दूध पिणाऱ्याला तुम्ही निधी आणला का? त्यामुळे हे सगळी शोकांतिका आहे. कारण की वारं फिरलंय, भीतीपोटी काही बोलायचं, काही वल्गना करायच्या, त्यामुळे सगळे होत आहे. आणि विशेष म्हणजे विकासावरती का विरोधक बोलत नाही? मला सांगा, आपण सगळे कडेगावचे राहणारे आहोत. एक हॉस्पिटल त्यांनी का आणलं नाही कडेगाव मध्ये? भारतीचं आणणार बोलले. सरकारी 100 खाटाचं हॉस्पिटल मी आणतो असं का नाही बोलले? भारती सांगतो. भारती कोणाची व्यवसाय?
तुम्हाला मला सगळ्यांना जर तिथं जायचं असेल तर कुणाला भेटायला लागेल तुम्हालाही माहिती आहे. माझी सरकारी योजना असेल तर मी सरळ घुसीन प्राथमिक आरोग्य केंद्रात. आपण कोणाची चिठ्ठी घेतो का? डायरेक्ट जातो की नाही? डायरेक्ट बोलतो की नाही? तिथं जर औषध नसेल तर डायरेक्ट बोलता येतं की नाही त्या बाईला? सोयी सुविधा नसेल बोलता येतं की नाही? जर हे भारतीच हॉस्पिटल कडेगावमध्ये ओपन झालं तर काय करणार आपण? नेत्याची चिठ्ठी घेऊन जायची, त्यांना चिठ्ठी द्यायची, मग पेशंट आमचं तिकडे जाणार, मग गोळ्या औषधं घेणार. म्हणजे ही शोकांतिका आहे. आजही त्यांना हॉस्पिटल उघडायचं आहे, सरकारचं नाही, भारतीचं उघडायचं आहे. आणि हेच काँग्रेसवाल्यांना आदाने अंबाजीराव बोंबलतं. ही दुटोपी भूमिका झाली ना. मग बाबा ते असं का नाही म्हणत एखाद्या सहकारी क्षेत्रावरती हॉस्पिटल बनवेल, सरकारी सहकारी क्षेत्रावरचं बाबा, मग आपल्या सोनीला साखर कारखान्याच्या शेअरधारकांचं हॉस्पिटल का नसावं? अशी भूमिका काय येत नाही? भूमिका अशीच काय येते की भारतीय हॉस्पिटल असलं पाहिजे. म्हणजे ही शोकांतिका आहे साहेब. सगळ्यात मोठी शोकांतिका मला वाईट वाटतं. ज्या यशवंतराव चव्हाणांचं आम्ही कुठेही भारतात गेल्यानंतर सांगली जिल्हा म्हणलं यशवंतरावांचं नाव येतं. आज त्यांच्या स्मारकाची अवस्था सांगा मला. आज काय अडचण नाही, ह्यांचं लोकतीर्थ तुम्ही बनवलं, स्वागत आहे. आपण टीका करत नाही, यशवंत चांगली गोष्ट आहे. तो नेता होता, मोठा होता, ते स्वागत आहे, लोकतीर्थ झालं. पण यशवंतरावांना तुम्ही अजून त्याच घरात ठेवलंय का? ते नेते नव्हते? आज तुम्हाला त्यांचा फोटो वापरता तुम्ही. मला वाटतं लाज आणि शर्मीची गोष्ट आहे की आपण फोटो तरी कसा वापरावा त्या माणसाचा, ज्या माणसाचा आपण एवढ्या वर्ष सत्तेत असून स्मारक करू शकलो. निधी परत गेला स्मारकाचा. म्हणजे हे लोक काय करतात की लोकांच्या उसातल्या टनेज मधले पैसे मारून स्मारक बनवतात आणि सरकारने यशवंतरावच्या स्मारकासाठी गेलेला निधी हा परत जातो. किती दोन परस्पर विरोधी भूमिका आहेत. हे कोण बोलणार का? हे बघणार आहे की नाही? त्यामुळे साहेब ही खरी शोकांतिका आहे की कसं आहे साहेब, का होतंय असं मी बघितलं. त्या आमदारांची चूक नसणार आहे, मुळात त्यांना मतदारसंघात द्यायला वेळ कमी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की बघा ना, 180 विद्यापीठं, शिक्षण संस्था, हॉस्पिटल चालवायचे, सगळं चालवायचं आहे, महिना वेळ नसतो. आणि आता स्वतः ते कार्यवाह झालेत भारतीय विद्यापीठाचे वगैरे. वेळ पाहिजे ना, जनतेला वेळ दिला पाहिजे. बघा जनता काय मागते तुम्हाला सांगा ना मला. वेळ मागते. येणं, पाठीवरनं हात फिरवणं, प्रेमानं विचारपूस करणं असं नाहीये. त्यामुळे जो काही विकास झालाय तो व्यक्ती केंद्रित झालाय, चेला चपाट्यांचा झालाय, फक्त त्यांचं लांबून चालून करणाऱ्या कार्यकर्त्यांचा झालाय. जनता आजही विकासापासून वंचित आहे. त्यामुळे ही इलेक्शन लोकांनी हातात घेतले. मला सांगा ना, 170, 163, 1,63,000, 1,70,000 लीड होतं तुम्हाला. एवढं लीड असताना काँग्रेसचा स्टार प्रचार कुठे आहे? तुम्ही बाहेर फिरलं पाहिजे की नाही? कॉन्फिडन्स पाहिजे की नाही? का तुम्हाला अमोल कोल्हेची निवडीमध्ये गरज लागते? अमोल कोल्हेची का गरज लागते? तुम्ही स्वतःचा स्टार प्रचार असेल, अमोल कोल्हेची गरज का लागते? का गरज लागते? कारण की तुम्हाला माहिती आहे 170 हे अगदी आता 2,000वर आलंय. आणि जनता म्हणते, मी डॅम शुअर आहे जास्त घासाघीस होणार आहे आणि 100% 95ची पुनरावृत्ती होणार. लोकांनी ठरवलंय एकदा का होणार. एका उमेदवाराला आपण अनुभवलंय, एका वारसदाराला अनुभवलंय. आता या वारसदाराला अनुभव एकदा देऊन बघू, मग ठरवू काय ते. त्यामुळे भाकरी फिरणार हे नक्की झालेलं आहे. कारण की भाकरी एका साईडला असली तरी करपते. पलूस कडेगावची जनता सुज्ञेवर का 3-4 वेळा आमदार पलटी केलाय, तुम्ही असं समजू नका. आणि ह्यांचं काय होतं परमनंट आमदार. साहेब परमनंट कोण असतो? परमनंट ही जनता असते. आमदार कधी परमनंट शकत नाही. हाच गर्व ज्यावेळी होईल तर जनता तो गर्वही उतरेल आणि माझी उतरेल. आणि आगामी इलेक्शनला मी सगळ्यांना विनंती करतो, मतदानाला बाहेर पडा. कुणालाही मतदान करा, पण मतदानाला बाहेर पडा. डोळसपणे मतदान करा, 100% मतदान करा. देशासाठी मतदान करा, संस्कृतीसाठी मतदान करा आणि राष्ट्रहितासाठी मतदान करा. मग बघा की जसं 370 कलम म्हटलं, राम मंदिर बनलं. आज अयोध्येमध्ये एवढं चांगलं राम मंदिर म्हणलंय. काशी कॉरिडॉर बघा. आज बॉम्ब फुटतायत का साहेब? कोणाच्या काळात बॉम्ब फुटत होते? त्यामुळे अशा पक्षाला मत करा जो देश हितासाठी काम करतो, देशासाठी काम करतो. एक वाघ दिल्लीत आहे आणि एक वाघ देवेंद्र नावाचा महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिसरा वाघ या सांगली जिल्ह्यात पाहिजे. आणि मी डॅम शुअर साहेब, संग्राम भाऊ जर निवडून आले तर मी सांगतो 18 तारखेला मंत्रिपदाची यादी निघणार आणि संग्राम भाऊ 100% मंत्री होणार आहेत. कारण की त्यांनाही काम करणारा माणूस पाहिजे. आणि सांगली जिल्ह्याचं हे भविष्य आहे कायम. आणि भूतकाळ बघा,
या सांगली जिल्ह्यात कायम मंत्रिपद आहेच, कारण की हा वसंतदादांचा जिल्हा आहे, यशवंतरावांचा जिल्हा आहे. त्यामुळे मी यामध्ये मला 100% खात्री आहे की हा भाकरी फिरवणारा सगळा मतदारसंघ आहे. मतदारसंघ कोणाच्या दावणीला नाही मानला, वाटतं नोकऱ्या देऊ हे देऊ, पण भाकरी फिरणार, या ठिकाणी परिवर्तन दिसणार आणि लोकांची साथ परिवर्तनाला आहे, विकासाला आहे, मोदीजींना आहे, देवेंद्रजींना आहे आणि संग्राम भाऊंना आहे. धन्यवाद. धन्यवाद.